पहिला सेल्फी स्टिकने आपण कधी फोटो नव्हतो काढत, आता व्हिडिओ पण काढायला लागलो. आणि ब्लॉग तर कधी आपण सेल्फी स्टिकने बनवलाच नाही. आज पहिल्यांदा बनवतो मुंबईमध्ये, बघू शकता. विषय कसा असतं ना, लाजला तो गेला भाई. आज मीडिया ऑनलाईनचा जमाना आहे. सो नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि फायनली आम्ही मुंबईला आलो आणि डायरेक्ट मुंबईला गेटवेवरती येऊन हा ब्लॉग सुरू केला आहे. त्याचं कारण असं होतं का आम्ही कोणाला विचारून आलो आहे नाही, म्हणून आपण ट्रेनमध्ये पण प्रवास केला, बसमध्ये प्रवास केला. तिकडे आपण शूट वगैरे काय केलंच नाही, आपण डायरेक्ट गेटवेला येऊन इथे शूट केलं. बघू शकता तुम्ही, आणि हा नजारा बघू शकता तुम्ही. तर आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहेत. ते तुम्ही संपूर्ण ब्लॉगमध्ये पहा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला मित्रांनो, आता आपलं पूर्ण गेटवे फिरून झालं आहे. तिकडे पण बघून झालं, आता तिकडे परत जायची इच्छा नाही राहिली, खूप ऊन लागते. तर आता आपण पुढे जाऊया, मरीन लाईन वगैरे वगैरे फिरू. तर मित्रांनो, आता आपण घेतलं थंडा, बसून पिऊया. खूप ऊन लागतंय, थोडं ऊन खाली होऊन देऊ आणि नंतर खूप फिरूया आपण. तोपर्यंत आराम करतो कुठेतरी. हे असं पुढायचं ना. आता आपण ताज हॉटेलच्या समोर आहे. इथून समुद्र बघू, तोपर्यंत इथला आपण सिनेमॅटिक सीन घेऊ. चला. थंडा पिल्लाय आणि आता गार मन झालंय. आणि आता चला फिरूया, पूर्ण समुद्र बघूया. ऐसा सेल यार्ड रहेगा, वहाँ पे प्राइवेट स्पेस रहेगा आपको बैठने के लिए. ठीक है ना, हवा के ऊपर चलेगा. तर मित्रांनो बघू शकता समुद्र, आणि इथून हा दिसतो गेटवे. आणि आम्ही आहेत ताज हॉटेलच्या बाहेर उभे. मोबाईल पडेल त्याची भीती तिला. तर मित्रांनो, आपण खूप थकलो होतो आणि हे ताज हॉटेल आहे बघू शकता. त्याच्या पाठीमागे आपण येऊन बसलो आहे इथे फुटपाथवरती. आणि एक झुटून ऑर्डर केली चिप्स वगैरे. आता ती 10 मिनटात येईलच, तोपर्यंत आपण इथे आराम करतो. खूप ऊन लागते मित्रांनो सुपर, म्हणून आता जरा सावलीत बसलो आहे. नंतर मग मरीन लाईनला फिरायला जाऊ. आता आपली झेप्टोची ऑर्डर आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता निघालो स्टेशनकडे. तर मित्रांनो, आता खूप फिरून झालं आहे, उगाच विनाकारण फिरतोय. बघू शकता, विनाकारण म्हणजे विनाकारण नाही फिरत. जायचं आपल्याला मरीन लाईनला, म्हणून आपण इकडून तिकडून भटकतोय. ऊन कमी व्हायची वाट बघतोय आणि नुसतं इथं ताज हॉटेलच्या पाठीच फिरतोय आपण. बघा, आपण आता बसमध्ये बसलो आणि मरीन लाईनला चाललो. खूप मजा येते, दोघंच जण फिरतोय ना. नो
आपण आता मरीन ड्राईव्हकडे चाललो आहे आणि मला बघायला भेटली एक BMW कार. कसली दिसते यार, काय खतरनाक. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर हीच खासियत आहे. इथे पण एक BMW उभी आहे, जबरदस्त. बघू शकता ही BMW 330. इथे पण BMW, सगळीकडे BMWच आहे बाबा, खतरनाक. तर आपण चाललो आता मरीन ड्राईव्हला. फायनली गाईज आपण आता पोहोचलेलो आहे मरीन ड्राईव्ह, तुम्ही बघू शकता. आणि ही आहे मरीन ड्राईव्ह. चला तर आता तुम्हाला मरीन ड्राईव्ह दाखवतो एकदम सिनेमॅटिकमध्ये. आणि थोडेसे आपण रिॲक्शन पण घेऊ आता इकडे, एकदम जबरदस्त. थांब गाड्या येतात. पण ऊन खूप लागतंय कारण आताशी 2:30 वाजले फक्त. खूपच ऊन बाकी आहे. काय करावं, गार्डनला जाऊन बसावं की काय करावं, काय सुचतच नाही. खूप ऊन लागते. अशा उन्हामध्ये कुठं फिरावं, गार्डनमध्येच फिरावं ना. आम्ही आलो इकडे मरीन ड्राईव्ह. तर गेटवेला गेलो, तिकडे पण खूप ऊन होता. आणि आता इकडे आलो, इकडे पण खूप ऊन आहे. कंटाळे अक्षरशः कंटाळे. खूपच ऊन लागते. जाऊया गार्डनमध्ये बसू पहिले. तिकडे थोडी आतमध्ये मुंबई बघू. बाहेरची मुंबई तुम्ही बघून घ्या. पण आलो आहे मुंबईच्या खाऊ गल्लीत आणि इकडे पूर्ण खाऊ गल्ली आहे. चल, आहे इथं वॉशरूम. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे आझाद मैदानला आलो आहे. हे बघू शकता, हे आझाद मैदान आहे. इकडे बसलोय दगडावरती. जरा खूप पाय दुखायला लागले फिरून जरा बसलोय, आराम करतोय. बघू थोडं अजून ऊन खाली व्हायची वाट बघतोय. खूप ऊन लागते, त्याच्यामुळे जरा आराम करतोय. चेहरे कसे झाले ते एकदम बारीक. मित्रांनो, आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रोच्या इथे. हे बघू शकता, इथं मेट्रोचं हे भुयारी रस्ता आहे. इथे पाणी बॉटल दाखवते पाणीमध्ये. आणि इकडे हे आपलं महानगरपालिकेचं हे मोठी बिल्डिंग आहे. आणि तिकडे रेल्वे स्टेशन. तर आता चला तुला समोरून दाखवतो तुम्हाला तिकडे. इथून भुयारी रस्ता आहे तिकडे जायला. हे आहे मुंबई स्टेशन. तर आता आपण चाललोय मित्रांनो गिरगाव चौपाटी. तिकीट वगैरे काढला. आज अख्खा दिवस आपण मुंबईमध्येच घालवणार. आता गिरगाव चौपाटीला चलो. परत आपण मरीन ड्राईव्हला आलोय, बघू शकता. नुसता गोल गोल फिरतोय. पण आता काय करणार, माहिती नाही तर असंच आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय चौपाटी. बघू शकता. पण लयच कचरा आलाय बाहेर. आणि इकडे एकदम मस्त आहे, पाणी बिणी एकदम. लोकेशन पण आता एक नंबर वाटायला लागलं आहे, कारण आता सनसेट हळूहळू होतोय. आणि आता एवढंच फिरणार, कारण इथून पुढे जायला काय खूप टाईम होईल, त्याच्यामुळे आता नाही. आपल्याकडे तेवढा टाईम नाही जायला. 7 वाजेपर्यंत आपल्याला घरी पोहोचायचं आहे. अरे यार, लाट आली, सगळी वाट झाली लागली. पॅन्टवर घे, थोडी भिजली. पॅन्टही भिजवून टाकली रे. मित्रांनो, आपण आता समुद्रामध्ये एन्जॉय करतोय. तुम्ही बघू शकता, एक नंबर मजा येते. पण जरा ते ना, मला बोलू दे ना जरा. पाणी खूपच खराब आहे मित्रांनो,
त्याच्यापेक्षा आपला अर्नाळा बीच परवडेल. हो. म्हणजे विषय काय माहिती आहे का, पाणी खराब नाही पण जो नदीच्या म्हणजे समोरच्या काठाला जो वातावरण आहे ना तो एकदम बकवास आहे. अरे बकवास. खूप हाऊस करून आलो तर चौपाटीला जाऊ. कारण एवढे वर्ष झाले आपल्याला मुंबईमध्ये, आपण चौपाटीला आलोच नाही कधी. मुंबईला आलो का नुसतं आपण मरीन ड्राईव्ह आणि हाजी अली आणि अजून काय मरीन ड्राईव्ह झालं आणि गेटवे ऑफ इंडिया, एवढंच 3-4 ठिकाणी फिरतो. जुई चौपाटीला कधी आलोच नाही. जुई चौपाटीला आलो आणि हे बघा काय झालं. म्हणजे इकडे चांगलं आहे आता, बाहेर जो वातावरण आहे ना पाठीमागे बघा एकदम बकवास आहे, नुसता कचरा आहे. आणि आता थोडे फोटो वगैरे काढू आपण आणि निघून जाऊ. कारण आता वाजलेत 4:30 पावणे 5 झाले. आपल्याला 7 वाजेपर्यंत गाडी पोहोचायचं आहे. तर नक्की तुम्ही पण एन्जॉय घ्या, आम्ही पण एन्जॉय करतो आहे. अजून ब्लॉग काही संपलेला नाही, शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. अजून ट्रेनमध्ये पण आपण थोडे व्हिडिओ काढणार, ती पण एन्जॉय घेऊ. तर असेच बनवून राहा लास्टपर्यंत, तोपर्यंत आम्ही एन्जॉय करतो. बाय बाय. हात कशाला ही बघ लाट बघ कशी आली. ही बघ ना लाट बघ ना कशी आली. ही बघ लाट एकदम बकवास आहे. तर नमस्कार मंडळी, चला तर आता आपण खूप फिरलो आहे बाई, खूप फिरलो पण आता निघूया इथून. खूप त्रास झाला आहे. हे पाणीच नाही आवडलं, बाकी वातावरण आता 1 नंबर होत चाललं आहे. सनसेट होत चाललं आहे 1 नंबर. आता फोटो बिटो यायला लागले पण आता आपल्याकडे तेवढा टाईम नाही. तर आता आपण निघूया. तर बघू इथून कोणती बस भेटते माहिती नाही, कारण चौपाटीवर पहिल्यांदा चालू आहे आणि ते पण बायकोसोबत. चलो मिलते बस में, ट्रेन में, करते हे एन्जॉय. इकडच्यापेक्षा तर इकडे चांगलंच वाटतंय पाण्यापेक्षा हे आपल्याला माती आवडायला लागले. कारण ते पाण्याचा एवढा वास येत होता ना, त्यामध्ये नाव नाही ठेवायचं मुंबईच्या पाण्याला, पण खरंच ते पाणी चौपाटीवर आज पाणी खूपच खराब होतं. तर आपण आता इथून निघालो आहे, बघू. पाय जाम खराब झाले, पहिले बाहेर जाऊन पाय वगैरे धुवायला लागतील. काय करायचं आता, सनसेट व्हायला लागला आणि आपल्याला घरी जायची ओढ लागली, पण जाऊसं नाही वाटू राहिला. कारण नजारा एकदम सुंदर व्हायला लागला. बघू शकता ना तुम्ही कसला दिसतोय आता वातावरण पाठीला म्हणून. आणि आम्ही घरी चाललो आहे. खूप सामान घेतलं आहे बरं का, आज लय पैसे खर्च झाले. वाट लागली आज वाट. बॅग घेतली, बॅग पण सुद्धा नव्हती आमच्याकडे. सामान घेऊन आलो, त्याच्यात स्वेटर वगैरे होता. आणि आता आपण त्याच्यात बॅग घेतली, त्याचं स्वेटर वगैरे टाकलं आहे, सामान पण घेतलं आहे ते पण त्याच्यात टाकलं आहे. बरोबर लावलं आहे. काय वाटतं तुला? हो खरंच. चला आता सनसेट व्हायला लागला. आता पब्लिक पण जाम यायला लागले, बघू शकता. पब्लिक यायला लागलं आणि आम्ही जायला लागलो. काय बोलायचं, पहिला सेल्फी स्टिकने आपण कधी फोटो नव्हतो काढत, आता व्हिडिओ पण काढायला लागलो. आणि ब्लॉग तर कधी आपण सेल्फी स्टिकने बनवलाच नाही, आज पहिल्यांदा बनवतो मुंबईमध्ये, बघू शकता. विषय कसा असतं ना, लाजला तो गेला भाई. आज काय मीडिया ऑनलाईनचा जमाना आहे. अरे बापरे, त्यांना वातावरण आहे, तुम्हाला दाखवतो. अरे कसला सनसेट व्हायला लागला आता बघ, किती भारी वातावरण व्हायला लागलं. गार्डन पण आहे, मला गार्डनमध्ये जाऊन फोटो काढू आपण. कारण मोसम चांगला व्हायला लागला ना, आम्ही घरी जायला लागलो म्हणजे हे चुकीचं आहे. काय वाटतं तुम्हाला? असं नाही करायला पाहिजे. तोंडबिंड धुवून पण आपण फोटो काढू. पाणी बॉटल घेतलं 2-2. आपण आता गार्डनमध्ये आलो आहे. वातावरण तसं असलं ना, तसं वातावरण कसं राहायचं.
आणि आम्ही मग उन्हात आणत फिरायचो. आता संध्याकाळ झाली, आता जरा बरं वाटतंय. आता हिला पण आवडलं. मग उन्हात आणत रडायची, आता हिला आवडलं. बघू शकता. आता सेल्फी स्टिक घेतलेलं जरा बरं वाटतंय. तर आता माईकची गरज आहे आपल्याला. माईक नाही आणला आणि इथून तर एकच नंबर दिसतो आता. हो हो, आता दाखवतो. आता तुम्ही फक्त नजारा बघा. हो हो, क्या बात आहे. कॉलेजचा टॅग आला. तर अशा प्रकारे आहे भाई, एक नंबर. कशी वाटली व्हिडिओ? तोंड बिंड धुवू काय करायचं, तोंड धुवून देतील का नाही काय माहिती. मग बघू. आपण घेतलं आहे पाणी बाटल्या वगैरे घेतल्यात, पण बघू आता कुठे तोंड धुवायचं ते. चौपाटीवर तर मस्त वाटत होतं निघायच्या टायमाला. जेव्हा आलो तेव्हा चायला नुसतं ते वाटत नव्हतं का तिथं बसावं, पण आता काही वातावरण झालं. आणि आम्ही कुठे बसू सुचत नाही. सगळीकडे पब्लिक बसले. ते काका इथं बसले, गाळा इकडे बसले, बाया इकडे फोटो काढत्या. त्या इकडं तिथं पण बसायला आहे. तिथं आम्ही फोटो काढू. सध्या तोंड धुवायचं आहे ना, जरा थांबत आहोत. तोंड धुवून घ्या. तिथंच तोंड धुऊया. नको इकडे पब्लिक बसले, कुठेतरी दुसरीकडे धुऊया. काही तोंड धुतो तर मग भेटतो. नाही करत कारण वाजलेत 6. त्याच्यामुळे आता निघालो आहे पटापट धावत. कारण 7 वाजता आम्हाला पोचायचं आहे ठाण्याला. चला बसमध्ये भेटू, ट्रेनमध्ये. चलो बाय बाय. आता मुंबईचे पोलीस वगैरे बाबा एकदम खतरनाक इकडे कार्यक्रम राहतोय, म्हणून आपण गाडी नाही आणली. आता इथून आपण क्रॉस करू. काय आपल्याला खूपच टाईम झाला ना, आपण डायरेक्ट टॅक्सी घेऊन चालेल. होऊ शकता. चलो अभी घर पे. काय एंडिंग संध्याकाळ झाले. आता आलो आहे आपण इथे महानगरपालिकेजवळ. परत एकदा पुन्हा फोटो नाही काढले तर फोटो काढू आणि सरळ स्टेशनला जाऊ. चला जरा 1-2 फोटो काढून घेऊ. भुयारात आलो आहे. भुयारातून आपण टर्मिनसला चाललो आहे ट्रेन पकडायला. आणि इकडं खाली खतरनाक कपडे बिपड्याचे दुकानं आहेत भाई, एक नंबर. आपण आता वरती रस्त्यावरती फोटो काढले ना, आता खाली आलो आपण. खालून चाललो टर्मिनसला. हे मुंबई. कसली गर्दी आहे खाली, बापरे. चलो गाईज, आपली ट्रेन आले अंबरनाथ. ठाण्याला उतरणार आपण. याच ट्रेन पकडून जाऊया. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. केक मैं आखा खाला ना तुम्ही.
थांबता बी नको थांबता. अरे आपण फुल बनवू थांब. बरोबर. राजा, हा. बंद करू. नाही ना, थांब ना, चालू राहू दे. ए मया संपला. अरे करा पटापट वाटण्या. ए वाट बाबा करा. ते मला पाहिजे ना सगळं. अरे यार, या ना आता फोटो काढूया. Fuck. राजा दादा Come on